गुड मॉर्निंग. माझं नाव संदीप पाटील बेटा. हां, तर एक आपत्ती व्यवस्थापन विभागाअंतर्गत आपण घरामध्ये गॅस वापरतो ना, तो एक सर्वे चालू आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वे चालू आहे. तो हा सर्वे फक्त आता 10% आपण घरामध्ये गॅस वापरतो ना. तर तुम्ही घरामध्ये गॅस वगैरे बघितला आहे का? हां, तर आपल्या आता मम्मी पप्पांना विचारायचं आहे की आपल्या घरामध्ये आता गॅस आपण किती वर्षापासून वापरतोय पप्पा म्हणा. हां, म्हणजे 25-30 वर्षापासून साधारण अंदाजे आपल्या सर्वांच्या घरामध्ये आपण गॅस वापरतोय बेटा. हां, बरोबर. मग आता आपण घरामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असतात त्या काय काय असतं तिला काय म्हणतात? हां, सिलेंडर म्हणतात. सिलेंडर. त्या सिलेंडरमध्ये गॅस असतो. काय असतं? एक त्या गॅसने आपण अग्नी पेटवतो. बघा, आपण कुठल्या कुठल्या वस्तू वापरतो. हे काय असतं? आणि याला सिलेंडर म्हणतात. त्याच्यामध्ये गॅस असतो. हां, आणि हे काय आहे? हे काय आहे? हे नळी आहे. याला काय म्हणतात? याला बेटा याला ही वस्तू कोणती काय म्हणतात? ही नळी आहे. याला काय म्हणतात? रेग्युलेटर. काय म्हणतात? रेग्युलेटर. ही काय इकडे? शेगडी. तिला शेगडी म्हणतो आपण. हां, मग आता या ठिकाणी आपण हे जे असं लावलं, या ठिकाणी आपण बटन चालू केलं, ही नळी इकडे लावली, तुमच्या या ठिकाणी गॅस चालू होतं ना बरोबर. गॅस सिलेंडरवर काही सूचना असतात. या सूचनांचं आपण पालन करतो का बेटा? करतो आपण पालन. सूचना कोणत्या सूचना असतात तिथं? सूचना काय आहे ती? सिलेंडर सील वजन की जांच करे. मग सिलेंडर आपलं सील पॅक कसं ओळखणार तुम्ही? मग तुम्ही काय समजता की आपलं सिलेंडर सील पॅक आहे? काय समजता तुम्ही? सील पॅक आहे. पण तो सील पॅक नसतो बेटा. आपलं सिलेंडर सील पॅक आहे. तुम्ही कसं ओळखणार? या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक छिद्र असतं. आज पितळी नोब आहे. या ठिकाणी एक छिद्र असतं. त्या छिद्रामध्ये थोडं पाणी टाकून बघायचं. पाणीमधून जर बुडबुडा निघाला तर समजून घ्यायचं आपलं सिलेंडर लिकीच आहे असं. आणि बुडबुडा जर नाही निघाला समजून घ्यायचं आपलं सिलेंडर हे सील पॅक आहे. हां, हे केव्हा करायचं? जेव्हा ते एजन्सीवाले किंवा कोणी देणारे येतात ना, त्यांच्यासमोर हा विषय करायचा. आपलं सिलेंडर हे सील पॅक आहे. कसं आहे? सील पॅक आहे. आता हे जे लावलेलं असतं बेटा, ही जी कॅप लावलेला असतो, तो कागद लावलेला असतो, तो आपला सील पॅक नसतो. त्याला तो का बरं लावतात बरं? कारण की हा जो पितळी नोब आहे, हा पितळी नोब फुटायला नको पाहिजे, याला काही नुकसान नको व्हायला पाहिजे. कारण की ज्या ठिकाणी हे सिलेंडर भरलं जातं तिथून ते गोडाऊनला येतं. आता तुम्ही वजन किती असतं याचं? सिलेंडरचं वजन किती असतं माहिती आहे तुम्हाला? 14.2 किलो गॅस भरलेला असतो. आणि हे जे तुम्हाला 15.6 दिसतंय ना बेटा, हे तुमचं खाली सिलेंडरचं वजन आहे. कसं आहे? खाली सिलेंडरचं वजन आहे ते. मग दोघांची बेरीज करायची. 15.6 आणि 14.2 किती झाले? तर दोघांची बेरीज किती येते तुमची? 29, 30, 31च्या दरम्यान ते वजन यायला पाहिजे आपलं वजन. याच्यात गॅस किती भरला असतो? किती किलो भरला असतो गॅस याच्यामध्ये? हां, 14.2. हां, आता आलं लक्षात तुमचं? पाणी टाकून चेक करायचा. बुडबुडा आला म्हणजे समजून घ्यायचं आपलं सिलेंडर लिकीच आहे, ते घ्यायचं नाही घरामध्ये. मग तुमचे सिलेंडर एप्रिल, मे, जून 2033 मध्ये तुमचे सिलेंडर एक्सपायर होणार आहे. एक्सपायरी आले की तुमच्या लक्षात? हां, एक्सपायर झालेलं सिलेंडर घरामध्ये घ्यायचं नाही बेटा. तर याच्यामध्ये प्रेशर जो गॅस भरलेला आहे त्याचा 650चा प्रेशर आहे. कितीचा प्रेशर आहे? 650चा प्रेशर. याच्याजवळ जायचं नाही बेटा. हां, याच्याजवळ जायचं नाही. याच प्रेशरने गॅस आपल्या शेगडीपर्यंत पोहोचत असतो. हां, मग याच्याजवळ जायचं नाही बेटा. याच्या बटनला इथे त्याला पुढे हात लावायचं नाही बरं. रेग्युलेटर आणि नळी याच्यावर सरकारने एक विमा दिलेला आहे. 2.5 लाखाचा विमा दिलेला आहे. घरामध्ये दुर्घटना घडली, काही अपघात घडला तर सरकारकडून आपल्याला पैसे भेटतात. पण आपल्याला केव्हा भेटतील? आपण हे बदललेलं राहिलं तर 3-4 वर्षामध्ये आपण जर बदललेलं राहिलं तर आपण पूर्ण ती नळी काढून घ्यायची, पूर्ण चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणा. आणि उन्हामध्ये चांगली कोरडी झाल्यावर सर्व कोरडी झाल्यावर नळी लावायची. नंतर त्याच्यात गॅस सप्लाय चालू करायचा म्हणा. हां, असं रोज नको तुझ्या म्हणा. कारण की हा खाली लोखंडाचा पाईप आहे, हा बीडचा पाईप आहे म्हणा. आलं का लक्षात बेटा? घरी सांगणार ते मम्मी पप्पांना. चला मग आता
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गॅस आणि सिलेंडर याची तुम्हाला अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आदरणीय संदीप पाटील सर आणि जितेंद्र पाटील सर यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। त्यांनी आपल्या शाळेत येऊन आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे। कशा प्रकारे आपण आपली घेतली पाहिजे याबद्दल जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपण सगळ्यांनी घेतली आहे आणि आशा बाळगते की आपण आपल्या घरी आपल्या आईला वडिलांना याबाबत माहिती देणार आणि स्वतःची काळजी घेणार।